तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला फोटो बघून समजलेच असेल की ही एक वड्याची रेसिपी आहे. पण हा बटाटे वडा नसून मसाले वडा रेसिपी आहे. गोड चहासोबत काहीतरी झणझणीत आणि कुरकुरीत खायचं मनात आलं की मसाले वडा ही एक परफेक्ट रेसिपी ठरते. या वड्यांमध्ये आलं, लसूण आणि खास मसाल्यांचा वापर करून तयार होणारा चविष्ट स्वाद अगदी अविस्मरणीय असतो. ही पारंपरिक आणि लोकप्रिय रेसिपी तुम्ही नाश्त्याला, संध्याकाळच्या वेळेस किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी सहज करू शकता. चला तर मग आज बनवूया हे झणझणीत, बाहेरून कुरकुरीत, आतून मसालेदार नरम असे टेस्टी मसाले वडे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये साधारण इथे मी एक 1.5 वाटी हरभरा डाळीचे पीठ घेतलेलं आहे. जे आपण रेग्युलर हरभरा डाळीचं पीठ घरात दळून आणतो तेच हरभरा डाळीचं पीठ आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोडा थोडा किंचित कमी घातला तरीसुद्धा चालेल. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित आपण जसं भजीसाठी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर आहेत हे आपण आतील मसाले, जे मसाले वड्यामध्ये आतील मसाला आहे त्याच्यासाठी बनवत आहे. त्याच्यामुळे साधारण थोडं घट्ट असेल तरीसुद्धा चालेल, जास्तही घट्ट नको, मीडियम अशा प्रमाणात घट्ट असेल तरी चालेल आणि सोडा थोडा कमी घातला तरीसुद्धा चालेल. आता थोडं थोडं पाणी घालून अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे बॅटर मिक्स करून घेत आहे. आता इकडे आपलं तेलसुद्धा तळण्यासाठी गरम झालेलं आहे. आता तेल थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जसं आपण भजी सोडतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भजी सोडून घ्यायचे आहेत. पण साधारण थोडे मोठे मोठे भजी सोडले तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपल्याला थोडे मोठे मोठेच भजी सोडून घ्यायचे आहेत. आणि ही जे भजी आहे हे पूर्णपणे असं जास्त आपण जसं भजीला तळतो त्या पद्धतीने आपल्याला ह्याला तळायचं नाही. साधारण थोडं कच्चंच आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने मी भजी तळून काढलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहेत. हे जे आपण भजी बनवत आहे ते आतील जे वड्यांमधील आतील मसाला आहे त्याच्यासाठी आपण ही भजी बनवत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सर्व भजी, जेवढे तुम्ही भजीचे बॅटर भिजवलेलं आहे तेवढे तुम्ही सर्व भजी आता तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ह्या स्टेजला ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे. आता हे काढलेले जे भजी आहेत त्याला थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थोडं थंड झाल्यानंतर याच्यातील आपण बारीक मोठे असे तुकडे करून घेऊयात म्हणजे आतील बाजूसुद्धा अजून थोडी थंड होईल. अशा पद्धतीने त्याचे थोडे तुकडे करायचे आहेत. कच्ची भजी म्हणजे आतून सुद्धा आपली ही भजी भाजली गेलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही भजी तळून घ्यायची आहेत. आता सर्व भजींचे तुकडे आपले करून झालेले आहेत. आता याला थोडं 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं आहे साधारण. आता हे तुकडे केलेले भजी पूर्णपणे आपले थंड झालेले आहेत. ह्याला आता आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. आता दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये आपल्याला जे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं भजीचे क्रश आहे ते आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. आलं आणि लसूण आपण भरपूर प्रमाणात पेस्ट याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही अंदाज तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता इथे आपण मिरचीचा वापर न करता इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. मसाले वड्यामध्ये आपण लाल तिखटेचाच वापर करायचा आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता. आता कोणताही मसाला तुम्ही साधारण एक अर्धा चमचा कोणताही गरम मसाला वापरू शकता.
आता याच्यामध्ये आपल्याला साधारण एक मोठा बटाटा, उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. आता हे उकडलेले बटाटे, मसाला, तिखट आणि भजीचे क्रश हे सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा घालण्याचे कारण इतकेच की जे आपण आतील टिक्की जे बनवणार आहे वड्याची ती व्यवस्थित असं बाइंड होईल आणि नुसता भजीचे क्रशने जर आपण बनवलं तर ती टिक्की व्यवस्थित नाही होणार. मसाले व आतील मसाला आपला व्यवस्थित नाही होणार, तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे बटाटा घातला तर काय होतं की सर्व आपलं व्यवस्थित मिक्स होतो आणि असा गोळा तयार होतो त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला जास्त नाही घालायचं, पण साधारण एक बटाटा, मोठा बटाटा पुरेसा आहे. आता हे सर्व आपल्याला मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे आपण भरपूर अशा प्रमाणात अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ते सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व आपलं आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ हे व्यवस्थित मिक्स होईल. आणि बटाटा घातल्यामुळे सहजपणे असा आपला एक गोळा तयार होतो. अशा पद्धतीने माझा सर्व मळून झालेला आहे. आता ह्याची आपल्याला टिक्की बनवून घ्यायचं आहे. साधारण थोडा हात ओलसर ठेवायचा आहे, जेणेकरून जे आपण टिक्की बनवणार आहोत ते हाताला चिकटणार नाही. अशा पद्धतीने आपण थोडं प्रेस करत त्याची तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याची टिक्की बनवून घेऊ शकता. पण ह्याच्यापेक्षा जास्त टिक्की मोठी नका बनवू. ह्याच्यापेक्षा पातळ बनवली तर चालेल, पण ह्याच्यापेक्षा जाड नको. अशा पद्धतीने आपल्याला टिक्की त्याची बनवून घ्यायची आहे. आता मी अशाच प्रकारे सर्व टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की आपण बटाटा घातल्यामुळे आपली टिक्की सहजपणे बनलेल्या आहेत. आता आपण वड्यासाठी लागणारे वरचे जे आपले सारण आहे त्याच्यासाठी आपण इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. साधारण 1 वाटी तुम्ही जेवढे वडे बनवणार आहेत तेवढे तुम्ही अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. आता 1 वाटी बेसन पिठामध्ये साधारण तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता आणि मीठ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण एक अर्धा चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे, खायचा सोडा घालायचा आहे. आणि थोडं पाणी घालून जसं आपण भजीसाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीने तुम्ही हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की मी कशा पद्धतीने दोन्हीसुद्धा बॅटर बनवलेले आहेत. जे आपण आधी भजी सोडलं ते जे बॅटर होतं ते साधारण थोडं नकळत असं घट्ट बॅटर होतं आणि हे जे बॅटर आपण वरचं बनवणार आहे ते साधारण नकळत त्याच्यापेक्षा थोडं नकळत पातळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला सहज समजून जाईल की दोन्ही बॅटरमध्ये काय फरक आहे. अशा पद्धतीने आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपलं वडा बनवण्यासाठी बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे आणि तळण्यासाठी तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, जे आपण टिक्की बनवलेली होती ती ह्या बॅटरमध्ये डीप करायचं आहे आणि जसं आपण रेग्युलर वडा सोडतो त्या पद्धतीने आपल्याला एक वडा इथे सोडून द्यायचा आहे तेलामध्ये. वडा सोडताना गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आहे, नाहीतर मोठा केला तर थोडी करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. आता एक वडा आपल्याला तेलामध्ये अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि छान असा रंग येईपर्यंत वरची बाजू आपली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या वड्याला तळून घ्यायचं आहे.
अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता की वड्याला किती छान अशा पद्धतीने रंग आलेला आहे आणि व्हिडिओमध्ये समजून जाईल की वरचे आवरण जे आपलं वड्याचं आहे ते किती छान पद्धतीने असं कुरकुरीत झालेलं आहे। आता वड्यासोबत खाण्यासाठी आपण मिरचीसुद्धा तळून घ्यायच्या आहेत। आता मिरचीसुद्धा आपली तळून झालेली आहे। हे जी वड्याची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। तुम्ही वडा बघू शकता की आतून किती छान असा मसालेदार वडा झालेला आहे आणि बाहेरून असं थोडंसं कुरकुरीत अशा पद्धतीने बनलेला आहे। त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।